नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. सोनम लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मौनी अमावस्या हा दिवस स्त्रियांसाठी फार महत्त्वाचा मानला जातो. हा दिवस फक्त पूजापाठापुरता मर्यादित नाही, तर हा दिवस आहे मन शांत करण्याचा, स्वतःकडे पाहण्याचा आणि आयुष्यातील गोंधळ थोडा थांबवण्याचा. घर, कुटुंब, मुलं, नाती, जबाबदाऱ्या हे सगळं सांभाळताना स्त्री स्वतःकडे लक्ष द्यायला विसरते. स्वतःच्या भावना, स्वतःचा थकवा, स्वतःचं दुःख कुठेतरी मनात दडपून ठेवते. पण मौनी अमावस्या स्त्रीला सांगते, आज थोडा थांब, आज स्वतःकडे वळ, आज मन शांत कर. या दिवशी स्त्रियांनी काही सोपे उपाय श्रद्धेने केले तर सौभाग्य टिकतं, घरात सुख शांती येते आणि मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. आज आपण पाहणार आहोत मौनी अमावस्या दिवशी स्त्रियांनी नक्की काय करावेत. असे 5 उपाय, जे सोपे उपाय आहेत पण खूप प्रभावी आहेत. त्यातला एक पहिला उपाय, मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करा. सकाळी लवकर उठल्यावर आजचा दिवस वेगळा आहे अशी भावना मनात ठेवा. स्नानाच्या पाण्यात थोडे तीळ किंवा गंगाजल टाका. हे पाणी केवळ शरीर स्वच्छ करत नाही, तर मनालाही शांत करतं. स्नान करताना डोळे बंद करून मनात प्रार्थना करा, माझं मन, शरीर आणि विचार आज शुद्ध होऊ देत. माझ्या मनात साठलेला राग, ताण, दुःख आज निघून जाऊ देत. हा उपाय स्त्रीच्या मनाला हलकं करतो आणि सौभाग्य वाढवण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. दुसरा उपाय, या दिवशी तुळशीला पाणी घाला. तुळशीसमोर काही क्षण शांत उभं राहा. नेहमीसारखं घाईत पाणी न घालता आज थोडा वेळ तिथे थांबा. मनातील चिंता, दुःख, भीती, अस्वस्थता सगळं तुळशीसमोर देवाला सांगा. कधी कधी कोणाशी बोलता येत नाही, तेव्हा देवाशी बोलणं हे मनाला खूप आधार देतं. तुळस घरातील नकारात्मकता दूर करते, घरात सकारात्मक ऊर्जा आणते आणि घरात सुख शांती नांदते. तिसरा उपाय, मौनी अमावस्येच्या दिवशी देवघरात किंवा तुळशीसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना मनात एकच भावना ठेवा, माझ्या घरातील अडचणी दूर होत, माझ्या मनात शांतता नांदो आणि माझ्या कुटुंबावर देवाची कृपा राहो. दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही, दिवा म्हणजे आशा आहे. अंधार कितीही असला तरी एक छोटासा दिवा अंधार दूर करतो. आता बघूया आपण चौथा उपाय. या दिवशी शक्य तेवढं दान जरूर करा. दान मोठं असायलाच हवं असं नाही. अन्न, तांदूळ, तीळ किंवा कपडे हे जे शक्य आहे ते दान करा. दान करताना मनात
ठेवा, मी जे देत आहे ते मनापासून देत आहे. मनापासून केलेले दान घरात बरकत आणते आणि अडकलेली कामे हळूहळू मार्गी लावते. आता बघूया आपण पाचवा उपाय. पाचवा उपाय, मौनी अमावस्या म्हणजे मौनाचा दिवस. या दिवशी किमान 1 तास तरी कमी बोलण्याचा प्रयत्न करा. या वेळेत राग टाळा, तक्रार टाळा, नकारात्मक विचार करणे टाळा. फक्त शांत राहा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. हा मौनाचा क्षण स्त्रीला पुन्हा स्वतःशी जोडतो, मनाला बळ देतो आणि आतून शांत करतो. या दिवशी काही गोष्टी टाळणं फार गरजेचे आहे. वाद विवाद करू नका, राग करू नका, कोणालाही दुखावणार असे शब्द बोलू नका. मांसाहार आणि मद्यपान टाळा. लक्षात ठेवा, मौनी अमावस्या हा दिवस मन शांत करण्यासाठी आहे. तुमचं मन शांत असेल तर घर आपोआप शांत होतं. हा संदेश प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचू द्या. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. धन्यवाद.